भोंदू कराची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। भोंदू बाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता। खरातनं सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याचीही सूत्रांची माहिती। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर। खरातल्या सरकारनं राजमान्यता दिली होती, संजय राऊतांचा आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा। खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला, लवांडे यांचा गंभीर आरोप। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 75% वाढ, वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला, फडणवीसांकडून स्पष्ट। 3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा केंद्र सरकारच्या पत्रकामध्ये उल्लेख होता, त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत, प्रसार झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानाच्या मदतीची घोषणा। मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट केली शिथिल।